नमस्कार. आपण निजापूर गावातल्या काही तरुणांशी आज संवाद साधणार आहे. काही तरुण आपल्याशी आज बोलणार आहेत. मनमोकळेपणाने तरुण बोलतील. कारण लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तरुणही बोलत असतात. कारण आजकाल आपला देश, राज्य हे सगळ्या तरुणांच्या विचारावर, आचारावर चाललंय. तरुण सगळं पुढे घेऊन जात आहेत. दादा, मला तुझं नाव सांग. गौरव लवटे, निजामपूर. गौरव लवटे. दादा, तुझी दाढी लय भारी आहे बघ तुझी. काय लावतो दाढीला तू? दाढीला काहीच लावत नॅचरल दाढी आहे का? नॅचरल दाढी आहे. नॅचरल. मला एक सांग, एक तरुण म्हणून हे राजकारण सगळं आपलं चाललंय आता. कसं चाललंय राजकारण? चांगलं आहे, वाईट आहे, बरं आहे, घाण आहे? राजकारण चाललंय. हा, तरुण ही फक्त विकासाच्या पाठीमागे चाललाय आता सध्या. विकासाच्या पाठी. म्हणजे जो कोणी विकास करल हा, त्याच्या पाठीमागे सगळेच नाहीत. निजामपुरात तर असंच आहे वातावरण. तुला काय वाटतं की या गावातला विकास होतोय का? विकासाची कामं होतात का? का फक्त निवडणूक आल्यानंतर ही कामं होते? निवडणूक संपल्यानंतर किंवा मधल्या टप्प्यात हा 10 वर्ष गॅप पडला. 10 वर्षात काही कामं झाली का? 10 वर्षात आता पहिलंच आहे माझं मतदान. 9-10 वर्ष गॅप पडला. गॅप पडलाय आणि ही पहिलंच इलेक्शन आहे माझं. तुझं थोडक्यात, पहिलं. पहिल्यांदाच वोटिंग आलं. तरुण म्हणून तुला काय वाटतं की मी पहिल्यांदा वोटिंग करताना कोणाला वोट केलं पाहिजे? म्हणजे नाव घेऊ नकोस तू कोणाचं, पण काय नेतृत्व कुठलं बघतोय आपण? एखादं नेतृत्व आपल्याला बघायचं असतं की आम्ही कुठल्या माणसासोबत गेलं पाहिजे सोबत. बरोबर आहे. असं तुला काय वाटतं? जे विकास करल, तरुणांना विचारात कोण घेईल त्याच्या पाठीमागे सगळे तरुण येणार. 100% येणार. 100% 100% येणार. म्हणजे तरुणांना विचारात घेतलं पाहिजे. असे नेते मंडळी आजकालचे विचारात घेतात का तरुणांना? चालू आहे आता सध्या तर सगळेजण घ्यायला लागले. कारण एक गोष्ट काय झाली माहिती का, या निवडणुकीमध्ये, मागच्या निवडणुकीच्या नगरपालिका निवडणूक आपल्या भागात झाली. आता निवडणूक आपली ग्रामीण भागातली पहिलीच निवडणूक आहे. या निवडणूक काय झाली, अनेक नेते मंडळी आपल्या पक्षावर नाराज झाले. त्यांना तिकीट मिळालेलं नाही, त्यामध्ये नाराज झाले. या नाराज लोक असल्यामुळे तुम्ही तरुणांना घ्यायला पाहिजे. तरुणांना फक्त तरुणांनी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक नेत्याने.